काय माहित सुनबाई काय चाललंय. काही नाही, बसले होते निवांत. काम आवरली सगळी ना, म्हणून आवरली का? बसले होते. हो, स्वयंपाक झाला. सगळं झालं. मग काय आज आज कुठं जायचंय काय दौरा आहे का? हा, म्हटलं जरा जावं माहेरी. ये ये जाऊन ये म्हणजे नाहीतर परत दिवाळी आली तोंडाला आपल्या घरचं पण करावं लागेल ना. हा, ये जाऊन मग तू तोपर्यंत आहेच बारकी. चालेल ना. बाकी अगं मला ते विचारायचं होतं. हा, तुझ्या आईचा फोन आला होता का? मध्ये बरं नव्हतं ना हिला. हो, मग म्हणून तर म्हटलं आईला भेटून पण यावं. रात्रीच फोन आला होता म्हणून सगळं पटपट आवरलं. तू गेलीस ना तर त्यांना सांग माझ्यातर्फे तू माफी माग. तुला माहिती मला बी बरं वाटत नाही, त्याच्यामुळं मला प्रवासात काही सांगितलं नाही डॉक्टरने, त्याच्यामुळे मला जायला काही जमलं नाही. हां नाही, तसं काही नाही. तुम्ही कशाला आई माफी मागता? हा, नाही ग, खरंच ना मी इतकी भाग्यवान आहे ना. मला तू मी ना दोघी सुना एवढ्या चांगल्या आहेत ना. आणि मेन म्हणजे तू मोठी आहेस, सगळी कर्तव्य पार पाडतीस बघ मोठी व्हायची. आई, आता मी मोठी आहे म्हटल्यावर माझं कर्तव्यच आहे ना सगळं बरोबर आहे. सांभाळून घेणं. बारकीला पण तू एवढं चांगलं समजवते, सगळ्या गोष्टी. नवीन आली तेव्हा तिला सगळ्या घरातल्या आपल्या रानातल्या सगळ्या गोष्टी शिकवल्यास. स्वयंपाक आपल्या घरात कशा पद्धतीचा स्वयंपाक लागतो ते शिकवलंस. खरंच मला ना इतका आनंद होतो ना. बस आता एकच इच्छा आहे, एकदा तुम्हाला मुलं बाळ झाली ना मी आपलं तीर्थयात्रा करणार म्हणजे मोकळी. बरं, मला पण जायचं होतं का जरा गावात. हा, हां चालेल ना. चालतं. काही अर्पिता, कुठे गेली होतीस? ते शेजारच्या काकूंकडे गेले होते. काकूंकडे कशाला आता? त्या विचारत होत्या सावडीने येशाल का तुम्ही म्हणून. असं होय. मी म्हटलं नाही जमणार म्हणून. बरं चालते. बरं मी येते जरा गावातून जाऊन. हा, चालेल. मी बॅग कुठे गेली? बॅग 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 कुठं गेलेत काय माहिती, कधी येतात? अर्पिता, अगं कुठे निघाली बॅग घेऊन तू? माहेरी जायचंय, यांना सकाळीच बोलले होते. माहेरी? अगं माहेरी तर मी निघाली आज. माहेरी तर मी सकाळीच सांगितलं होतं त्यांना का मला माहेरी जायचंय म्हणून. अगं पण आता माझ्या आईचा कालच कॉल आलेला, मी आपल्या आईंना पण सांगितलंय मला जायचंय माहेरी. आता आपण दोघी जणी गेल्या तर कोण करणार बरं? आईंना होत नाही, तुला माहितीये ना त्यांना बरं नसतं. आता मग तू राहा की जरा 2-4 दिवस, मी जाऊन येते मग जा ना तू. नाही, मला पण माझ्या मम्मीचा फोन आला होता ये म्हणून. अगं पण तुला तुला पण माहितीये काहीतरी ना काम आहे. माझ्या पण आईला बरं नाहीये, मग मला जावं लागणार आहे. मी आधीच सांगितलं होतं, तू काय मध्येच काढलं आता? आता मला पण बोलवले तेव्हा मला पण जावं लागल. अगं पण आणि त्यात मला मी सकाळीच सांगितलं होतं. अगं पण मला काय म्हणायचंय, तुझं असं काहीच नाही, तू फक्त नुसतं भेटायला म्हणून जाणार आहे बरोबर. आता दिवाळी आली तेव्हा तर आपण जाणारच आहे ना, मग मला 2-4 दिवस जाऊन येऊ दे ना. आईंना पण बरं नसतं, घरात काम कोण करणार? नाही, मला जायचंय. एक तर मम्मीचे 2 दिवस झाले फोन येतात का ये ये म्हणून. कालच जाणार होते पण राहू दे म्हटलं. बाई तुला आहे ना फार समजूनच घ्यायचं नसतं कधीच. कायम मीच ऍडजस्ट करायचं का ग? मला नाही माहिती यार, 2 दिवस झाले. एक तर ती बोलवती त्यामुळे मला जायचंय. आज मी जाणार, एक तर तिला मी सांगितलं पण होते मी येते म्हणून अगं पण दुपारपर्यंत. घरात सगळ्यांना माहितीये ना की मी आज जाणार आहे म्हणून, मग तू मध्येच कशाला काढायचं आज जायचं? पण माझं आधीच ठरलं होतं तुमच्या आधी जायचं, तुमचं आज अगं ठरलं. पण मग तू घरात तसं सांगितलं होतं का जायचंय म्हणून? मी सगळ्यांना सांगितलं होतं ना जायचंय, तू मध्येच कशाला काढायचं जायचं? मला माहित नाही, मी जाणार आहे. मी यांचीच वाट बघते, ते आल्यावर निघणार आहे मी. येऊ दे भाऊजींना, मीच बोलते त्यांना. कायम मीच ऍडजस्ट करायचं, सगळ्या गोष्टी मीच बघायच्या, असं नाही ना होत ग. येऊ दे त्यांना. येऊ दे, मी पण बघते भाऊजींना. येऊ दे ना मग. मला माहिती त्यांना, मी कालच सांगितलं होतं. सकाळपासून मी बोलते त्यांना. आले या. तुम्हाला मी कालच म्हटलं होतं ना का मी जाणार आहे माहेरी म्हणून. सकाळी पण मी बोलले होते आपण जायचंय म्हणून. हा मग जा ना मग. अहो काय जा भाऊजी, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आधी मी जाणार होते माहेरी. माझ्या आईचा फोन आलेला, तुम्हालाही माहिती, त्यांना बरं नाहीये. मी आईंना पण सांगितलंय मी जाणार आहे. अहो वहिनी, तुम्ही वर्षातून 4 वेळा जाती, ती एकदाच जाती. अहो पण माझ्या आईला बरं नाहीये, लक्ष द्यायला कोणी नाही. तुम्हाला माहितीये माझा भाऊ पण नसतो इथे, म्हणून मला जायचंय. तर तुम्ही तिला मध्येच काय जा म्हणताय? आता दिवाळी तोंडावर आलीये. आता तिनं सांगून ठेवलंय तिच्या घरी मी येते बा. त्यांनी घरच्यांनी तयारी केली सगळी, ते काय भाऊबीज बिवबीज मला यांना पण फोन अहो केले पण होते. दिवाळीला अजून पाठवा वेळ आहे ना, म्हणून. 15 दिवस आहे. आताच कसली भाऊबीज? मग जाऊ द्या ना, पण काय अडचण आता. हिचं माहेर तिकडं रत्नागिरी, तुमचं इकडं पिंपळवाडी. तुम्ही महिन्यातून 4 वेळा जाते, ती वर्षातून एकदाच जाते. हो जाऊ द्या तिला.
अहो भाऊजी, पण मी का जाते? आईला बरं नाहीये म्हणून जाते, लक्ष द्यायला कोणी नाही म्हणून जाते. आणि तुम्ही मला सांगा, मी सगळं सांभाळून घेतेच ना इतर वेळेस, मग थोडस जरा तिला करू द्या. हे बघा, मला तुम्ही सांगा, दोघी जणी आम्ही एकदम माहेरी गेलो, आईंना आपल्या होत नाही, घरात करणार कोण? मी काय फराळाचं म्हणतोय? करायचंय, सगळं करायचंय. आम्ही तुम्हाला जायला अडवलंय का? तुम्ही जाऊन या ना, 2-3 तास थांबा आणि या. इथे पिंपळवाडीत जायला किती वेळ लागतो? 10 मिनिटं लागत नाहीत तेव्हा. अहो 2-3 तास नाही, मला आईला दवाखान्यात घेऊन जायचंय भाऊजी. मला तर आहे ना, हे बघा काय वाटतं माहितीये का, माझा नवरा इथं नसतो ना, बाहेर जॉबला आहे ना, त्याच्यामुळे तुम्ही सगळे मिळून आहे ना मला असं करतात, मला माझ्या बरोबर असं तुम्ही वाटतं. गैरसमज करून घेऊ नका तो वहिनी, उगा विनाच्या कारण काही ना काही. नाही बरोबर आहे भाऊजी, मला तसंच वाटायला लागलेलं आहे आता. मला वाटतं यांना फोन करूनच सांगावं की सगळेच माझ्या बरोबर असे वागतात. आता आम्ही काय वागलोय तुमच्यासोबत? चांगलं तर वागत आलोय. अहो पण मी माझी सगळी कर्तव्य पार पाडते, मग मला तिकडचं पण बघावं लागतं. थोडं तुम्ही समजून घ्या ना. ती 2-4 दिवसानंतर गेली तर काय फरक पडतो? मी जाऊन येते ना 2 दिवस. अहो, पण 2 दिवस झाले माझ्या घरून फोन येतात ते. मला नाही, त्यांना पण फोन येतात का तिला पाठवा म्हणून. अहो पण आता तिचं काही अजून काम आहे एकदा का? पण आली सांगा नाही. बरं. ती हो, असंच होय ना, भेटायला ऐका. म्हणून जाणार आहे. हे बघा, लक्ष्मीपूजन झालं की ती जाईलच ना भाऊबीजेसाठी. हे बघा वहिनी, मी तिचं आजचं संध्याकाळचं रिझर्वेशन केलेलं आहे, मला काय माहिती नाही. माझे पैसे परत वाया जातील. अहो तुम्हाला पैशांचं पडलेलं, इथं मला माझ्या आईच्या तब्येतीचं पडलंय. मग तुम्ही जाऊन या, आम्ही काय नाही म्हणलंय का? एक दिवस करतो आम्ही ऍडजस्ट, जाऊन या तुम्ही. नाही थांबा जरा, आईंना येऊ द्या, मी आहे ना त्यांच्या बरोबरच बोलते, तुम्ही ना त्याशिवाय नाही ऐकायचे. अगो बाई, काय झालंय तुम्हाला? हा, अहो तुम्हाला माहिती आहे ना आई, मी माहेरी निघाली, आता हिचं मध्येच निघालंय जायचं. मला येता येता रस्त्यात तुमचा आवाज आला म्हणून मी लवकर आले. हिचं बघा ना, मध्येच निघालंय. ही म्हणती मला जायचंय माहेरी, आणि भाऊजी म्हणतात रिझर्वेशन केलंय, माझे पैसे वाया जातील. आता माझ्या आईच्या तब्येतीपेक्षा यांना पैशांचं पडलेलं आहे. आणि तू कधी जायचं ठरवलं ग? आमचं कालच ठरलं होतं जायचंय म्हणून. काय रे, आता जायचंय तिला, दिवाळी मग तू आली. एवढा मोठा झालास का? घरातले निर्णय तू स्वतः घ्यायला लागला का? त्या दोघींनी काय करायचं काय नाही आता कोणी कुठं जायचं हे तुम्ही ठरवणार का? मग कोण ठरवणार? अजून मी जिवंत आहे, कळलं का? मी अजून जिवंत आहे. कोणी कधी कुठं जायचं हे मी ठरवायचंय. काय ग सुनबाई, हिच्या आईला बरं नाहीये, आमचं सकाळीच बोलणं झालेलं. किती जाणार आहे? हिला सांगायला गरज होती ना मला की आई असं असं आहे, मी जाणार आहे म्हणून. मग त्यांनी तरी कुठं सांगितलं होतं? तिने मला सांगितलेलं आहे. तू सांगितलंयस का? म्हणजे परस्पर निर्णय घ्यायला लागलास का तू? मग तिला सांगायचं ना मला जायचंय म्हणून. म्हणजे आता माझ्या माहेरी जायचं म्हणलं तरी विचारायचं हे का? बघ, जाऊ तू का ना- नको ते? 1 मिनिट, तू लहान आहे, तू बोलू नकोस मध्ये. लहान आहे म्हणून बोलायचंच तू नाही. जाताना विचारलं का काय कधी? आजीला विचारायची का मी जाऊन येते म्हणून? तुला माहितीये का मी विचारत होते का नव्हते? गाठोडे घेऊन तर निघायची बैलगाडीत बसून. अरे हा, तुला कळतं का? अक्कल होती का तुला? मी काय करत होते तुला माहितीये का? हे बघ, ही आपल्या घराची परंपरा आहे. मोठ्याला विचारल्याशिवाय कुठं जात नाही. मला दुसरी कारणं नकोय. आई, मला तर असं वाटतंय की हे इथं नसतात ना, जॉबला बाहेर असतात, म्हणूनच हे दोघं माझ्या बरोबर असं अगं, तसं वागतात. काही नाही हे आहे. बघ सुनबाई, तसं काही नाहीये, मी समजून सांगते त्यांना. आणि अजिबात दोघींनी वाद घालायचा नाही. काय ग, काय चाललं होतं दोघींचं? मी जाणार आहे माहेरी. माझ्या घरून 2 दिवस झाले सारखे फोन येतात ते. आणि तुझं काय? आई तुम्हाला तर सगळंच माहितीये, मला आईला दवाखान्यात घेऊन जायचंय. तुम्हाला माहितीये ना, भाऊ नसतो इथे. झालं तुमच्या दोघींचं? मी काय करणार इथं? तुला माहितीये मला पण बरं वाटत नाही. मी तिला तेच सांगायचा प्रयत्न करते की बरं नाहीये तुम्हाला, फराळाचं बनवायचंय, दिवाळी तोंडावर आली, मी 2 दिवसात जाऊन आले असते, हिने थोडी मदत केली असती ना फराळाचं बनवायला इथे. काय ग, तुम्ही दोघे आल्यापासून तुम्ही बघितलं का मी कधी माहेराला गेलेली? तुम्हाला घरची परंपरा, तुम्हाला घरामध्ये काय लागतं काय नाही, कुणाचं काय आहे, कसं आहे, कुठं काय आहे, शेतात सगळं सांगायला मी तुम्हाला इथं राहिले की नको बाई, माझ्या सुनांना अडचण नको, कुठल्या गोष्टीचं कुणी नावं ठेवायला नको. त्याच्यामुळे मी माझं माहेर पण सोडले. किती दिवस झाले माझ्या माहेरला मला बोलवतात पण मी जात नाही. मी काय कारण म्हणतो, सोन्यास- ऐक, एक आयडिया सुचली मला. सांग, बोल. ऐक, दादा तर काय तिकडच असतो, हा, वहिनींना जाऊ दे माहेरी, हिला जाऊ दे, आणि तुला मामाकडे काही दिवस नेऊन घालतो. आणि तू काय आता बोलल्यास इथं काय आता नाही, मला येत नाही का स्वयंपाक करता, करेल मी थोडंफार आपलं. करशील ना? आणि बसशील आजारी होऊन. कोणाच्या डोक्याला ताप आहे? ह्या दोघी जाऊन बसतील, माझ्या डोक्याला ताप होईल. अगं कशाला, या ना आल्याच्या नंतर तू ये ना, मग सोपा आहे, आयडिया भारी. बरे बाबा, त्यांना काळजी नाही, मला काळजी आहे तुझी. आजारी पडलं म्हणजे काय करणार आहे? मग मी पण येतो तुझ्यासोबत मामाकडे. 1 मिनिट, एक काम करायचं ना, तू माहेरला जायचं ना तू माहेरला जायचं. आई, तुम्ही दोघींनी लय वाद घातलेला आहे. मीच माझ्या माहेरला जाणार. मीच लय वर्ष झाले माहेरला नाही गेली. अहो आई, आता आई नाही न बाई नाही, कळलं?
दोघींनी घरात राहायचं आणि मी माहेरला जाणार आहे. झालं सगळं तुझ्यामुळे झालंय. तुझ्यामुळे झाले सगळं. अहो, ऐका वर्षातून ना, 10 वेळा तुझा आई, ऐका ना